आजकाल लोकांना वाटतं की यूट्यूबवर 1 लाख सबस्क्राईब झाले म्हणजे दर महिन्याला लाख रुपये मिळत असतील. मलाही रोज हा प्रश्न विचारला जातो, प्रमोद तुझे तर आता 1,10,000 सबस्क्राईब झालेत, आता यूट्यूब किती पैसे देतं यूट्यूब चांगले पैसे देतं. ते किती देतं हे मी तुम्हाला सांगणार आहे. हे ऐकून नक्कीच तुम्हालाही वाटेल आपण सुद्धा यूट्यूबवर व्हिडिओ टाकून काम करावा, पण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. खरं तर आज मी माझ्या आयुष्यातील 6 वर्षांचा प्रवास तुमच्या समोर मांडतोय. माझे 1,10,000 सबस्क्राईब झाले हे एका रात्रीत किंवा एका दिवसात झाले नाहीत, तर त्यासाठी मला काही योगदान द्यावं लागलं. खरं तर हा फक्त सबस्क्राईबचा प्रवास नाही, तर संघर्ष, अपयश, मेहनत आणि पुन्हा उभं राहण्याचा प्रवास आहे. मी जेव्हा यूट्यूब सुरू केलं 2020 साली, तेव्हा माझ्याकडे काहीच नव्हतं. ना महागडा कॅमेरा, ना स्टुडिओ, ना चांगले कोणते स्किल. फक्त एक मोबाईल आणि मनात एक स्वप्न होतं की आयुष्यात काहीतरी मोठं करायचं. सुरुवातीला व्हिडिओ अपलोड केल्यावर 10-15 व्ह्यूज आले तरी खूप आनंद व्हायचा, पण त्याच वेळी अनेक लोक म्हणायचे यातून काही होणार नाही, वेळ वाया घालवू नको. काही वेळा स्वतःलाही वाटायचं की कदाचित ते बरोबर बोलत असतील, तरीही मी हार मानली नाही. प्रत्येक दिवस नवीन व्हिडिओ, नवीन कल्पना आणि नवीन आशा घेऊन सुरू व्हायचो. हा प्रवास एका दिवसात किंवा एका महिन्यात झालेला नाही. पूर्ण 6 वर्ष मी सतत मेहनत केली. कित्येक रात्री झोप न घेता एडिटिंग केली, सकाळी व्हिडिओ अपलोड केला आणि दिवसभर फक्त व्ह्यूज वाढतात की नाही ते पाहत बसायचो. काही व्हिडिओ चालायचे, पण बहुतेक व्हिडिओंना अपेक्षित प्रतिसाद मिळायचा नाही. कधी कधी वाटायचं की इतकी निराशा यायची की सगळं सोडून द्यावंसं वाटायचं, पण मनात एकच आवाज यायचा, आज नाही तर उद्या मेहनतीचं फळ नक्की मिळेल. म्हणून मी पुन्हा उभा राहायचो आणि पुन्हा कामाला लागायचो. या प्रवासात माझ्यासोबत अशी एक घटना घडली जी मी कधीच विसरू शकत नाही. माझे 2 यूट्यूब चॅनल्स डिलीट झाले 2025 एप्रिल महिन्यात. ज्या चॅनल्सवर मी महिने आणि वर्षानुवर्ष मेहनत घेतली होती ते एका क्षणात संपलं. त्या दिवशी खूप वाईट वाटलं. असं वाटलं की एवढ्या वर्षांची मेहनत वाया गेली आणि खूप साऱ्या चुका माझ्याकडून झाल्या होत्या. पण त्या दिवशी मला एक गोष्ट समजली, यूट्यूब चॅनल डिलीट होऊ शकतं, म्हणजे यूट्यूबवरचं चॅनल डिलीट होऊ शकतं, पण तुमची मेहनत, तुमचा अनुभव आणि पुन्हा सुरुवात करण्याची हिंमत कधीच डिलीट होत नाही. चुका आपल्याकडून होतात आणि त्या झाल्या पाहिजेत, त्यातूनच आम्ही चांगले शिकतो. मग मी पुन्हा नव्याने सुरुवात केली, नवीन चॅनल क्रिएट केला. ऑक्टोबर 2025 मध्ये पुन्हा व्हिडिओ बनवले, पुन्हा शून्यातून प्रवास सुरू केला आणि आज तुमच्या प्रेमामुळे माझं चॅनल 1,10,000 सबस्क्राईब पर्यंत पोहोचलं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, 1,10,000 सबस्क्राईब झाले म्हणजे यूट्यूब किती पैसे देतं? खरं उत्तर म्हणजे यूट्यूब सबस्क्राईब मोजून पैसे देत नाही. यूट्यूब पैसे देतं तुमच्या व्ह्यूजवर, लोक किती वेळ व्हिडिओ पाहतात त्यावर, जाहिराती किती दाखवल्या जातात यावर आणि तुमचा कंटेंट कोणत्या प्रकारचा आहे यावर पैसे देतं. त्यामुळे एखाद्या चॅनलला 1,00,000 सबस्क्राईब असूनही कमी कमाई होऊ शकते आणि एखाद्या छोट्या चॅनलला म्हणजे 1,000-2,000 सबस्क्राईब असूनही चांगली कमाई होऊ शकते, हे लक्षात घ्या. त्यामुळे फक्त सबस्क्राईबच्या आकड्याकडे पाहून कमाईचा अंदाज लावणं चुकीचं आहे. आता मी माझं पेमेंट सांगतो किती येतं ते. महिन्याच्या 22 तारखेला आपल्या बँक खात्यात ती अमाऊंट जमा होते. महिन्याला मी एक 15 किंवा 16 आयफोन घेऊ शकतो, एवढा पेमेंट मला मंथली येतो. ठीक आहे, आज माझ्याकडे 1,10,000 सबस्क्रायबर्स आहेत, सिल्वर प्ले बटन आहे आणि तुमच्यासारखे लाखो प्रेम करणारे लोक आहेत. पण या सगळ्या मागे 6 वर्षांची मेहनत, अपयश, रडणं, पुन्हा उभं राहणं आणि स्वतःवर ठेवलेला विश्वास आहे. आणि जर तुम्ही तुमच्या आयुष्यात एखाद्या स्वप्नासाठी मेहनत करत असाल तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, लोकांना फक्त यश दिसतं, पण त्या यशामागे घालवलेल्या असंख्य रात्री, अपयश, संघर्ष आणि अश्रू कुणाला दिसत नाहीत. माझ्या या प्रवासातून तुम्हाला थोडीशी जरी प्रेरणा मिळाली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये मला सांगा की तुमचं स्वप्न काय आहे. कारण कदाचित आज तुम्ही जिथे आहात तिथे मी काही वर्षांपूर्वी होतो आणि विश्वास ठेवा, जर मी पुन्हा उभा राहू शकलो तर तुम्ही सुद्धा नक्की तुमचं स्वप्न पूर्ण करू शकता. आणि तुम्हाला जर यूट्यूबवर काम करायचं असेल तर नक्की तुम्ही यूट्यूबवर व्हिडिओ करा. जी काही तुम्हाला मदत लागेल ती मी तुम्हाला करेल.